लढणारा, सामान्यांच्या हाकेला धावून जाणारा व्यक्ती आपल्या जिल्ह्यामध्ये होता आणि तो 6.5 वर्ष का नव्हता. तर त्याच्यासाठी माझी लेकरं लहान होती तेव्हा, आता मोठी झाले, माझ्यापेक्षा उंच झालेत. माझे कनिष्ठ धाकटे चिरंजीव आहेत, मोठ्या याच्यापेक्षा मोठा झाला, पण लहान होते खूप. आणि मी सिंगल पेरेंट असल्यामुळे मला त्यांना वेळ देणं गरजेचं होतं. एकदा आंदोलनातून आलो होतो उशीर आणि त्यांनी सांगितलं की पप्पू आम्हाला तुमची वेळ हवी आहे, गरज आहे. आणि मग तो वेळ मी माझ्या लेकरांना लहानाचं मोठं करण्यामध्ये, त्यांना चांगले संस्कार घडले पाहिजे. मी स्वराज्य प्रतिष्ठानला या जिल्ह्याला, सामान्यांना माझं कुटुंब मानून मी काम केलेलं आहे. मग फक्त लहान असल्यामुळं लेकरांना लक्ष देणं माझं कर्तव्य होतं सिंगल पेरेंट असल्यामुळे. आणि त्या वेळाचा सत्कारणी वेळ कसा मार्गी लावा म्हणून मी 6.5 वर्ष कडक अध्यात्मात होतो. 4.5 वर्ष झालं अन्नग्रहण नाही केलेलं आहे. अखंड उपवास चालू आहे माझा. त्यामुळे तब्येत आधीची आणि आताची फरक आहे. पायात चप्पल नाही घालत साधारण 2.5-3 वर्ष झाले. एक नवस बोललाय, पण माझा अन्न त्याग हा माझा आयुष्यभरासाठी ठेवलेला. जे उपवासाला चालतं तेवढंच खातो. तानाजी मालुसरेंचे वंशज मला येऊन भेटले. शिवप्रभूंनी ज्या वेळात तानाजी मालुसरेंच्या पालखीला खांदा दिला, त्या वेळात शिवप्रभूंनी स्वतःच्या छातीवर असणारी कवड्यांची माळ जी शिवप्रभूंनी तानाजी मालुसरेंच्या देहावर ठेवली होती, त्यांच्या गळ्यामध्ये घातली होती पालखीवर, ती माळ घेऊन बाळकृष्ण त्या वेळात आले होते. बाळकृष्ण मालुसरे मला भेटायला, आणि त्यावेळेस ती माळ माझ्या हातात दिली. म्हणजे तुमचं कार्य मी पाहिलंय, तुमचं शिवभक्ती पाहिलेली आहे, तर तुम्हाला ते डिझर्व करतं. माझ्या हातात दिली, मी नमस्कार केला. आणि काय म्हणजे जसं शिवभक्ती आणि तानाजी मालुसरेंची स्वराज्यावर भक्ती होती, ती भक्ती कुठं तरी आपल्या अंगात संचारते असं ते मला फिलिंग झाली. 5 मिनिटं नमन केलं आणि पुन्हा ती माळ त्यांच्याकडे मी दिली. अशा पद्धतीने मी काम करत आलोय. शिवभक्ती, स्वराज्यावर प्रेम, आपल्या सर्वसामान्यांसाठी कष्ट करत आलो. साधारण 2020 ही त्यावेळेस केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं. एक स्कीम होती 2020 म्हणून. सरकार बदलत चालली, सगळं चाललं, पण मी माझी योजना थांबवली नाही. योजना काय होती की 2020 पर्यंत भारत देश मोतीबिंदू मुक्त करायचा. मग आपण त्याच्यामध्ये सक्रिय योगदान दिलं आणि आपल्या जिल्ह्याचं दायित्व आपण घेतलं की आपण जिल्हा मोतीबिंदू मुक्त करायचा. आणि मग त्याच्यामुळे मी त्या वेळात साधारण गावोगावी शिबिरं घेतली. आणि कुठं परमनंट शिबिरं राहतील तर वाईमध्ये आणि मल्हारपेठमध्ये, पाटणमध्ये मधुकर जाधव यांनी खूप सहकार्य केलं. तर आपले पाटण तालुक्यामध्ये 80,000 मोतीबिंदूचे ऑपरेशन 2008 पासून आज ताब्यात झालेली आहे. म्हणजे इतकं छान आपल्या माध्यमातून काम झालं. 25,000च्या पेक्षा वाई तालुक्यात झाली. आणि उर्वरित जिल्ह्यात म्हणजे 1.25 लाख लोकांच्या डोळ्याला आपण चांगली दृष्टी देऊ शकलो. आणि एका ऑपरेशनला 10,000 खर्च येतो. 1.25 लाख झाले, त्याचा रेकॉर्ड पण आहे आपल्याकडं. त्याचा कधी म्हणजे राजकारणासाठी त्याचा मी कधी वापर केला नाही. त्याच्यानंतर आंदोलन असतील, जे आपलं विजेचं आणि पाण्याचं आंदोलन गाजलं, म्हणजे त्यावेळेस लोक त्याचे पत्रकार माझ्याबरोबर असायचे, शाखा उद्घाटन म्हणायचे, किती वेळा विजेचं आणि पाण्याचं, म्हणजे लोड शेडिंग जोपर्यंत बंद होत नाही ना तोपर्यंत ते चालू राहणार. त्याच्या वेळात त्या आंदोलनाने इतकं त्या विजेचा पाण्याचा मुद्दा परमेश्वराच्या कृपेने, आशीर्वादाने ह्या मुद्द्यातून आलेला होता. आणि त्यांना तुम्ही सर्वांनी खूप सहकार्य दिलं, जिल्ह्यातल्या लोकांनी सहकार्य दिलं. एवढी ताकद उभी झाली की आपण हजेरी मेळा भरू शकलो. आता ठीक आहे, दुसरा कोण तिथं म्हणजे संग्रहालय झालं, दुसरं करू शकत नाही, पण गर्वात नाही सांगत, पण एक सर्वसामान्य कुटुंबातल्या एक शिवभक्त मावळ्याची ताकद काय असते तर तो हजेरी मेळा भरू शकतो. जर त्याला लोकांनी त्याची भावना पवित्र असेल तर लोक तेवढ्या पद्धतीने मदत करतात. आणि ते करत असताना मग मध्यंतरी काही काळ घडला की माझ्यावर एक खोटा गुन्हा दाखल झाला. पण त्यावेळेस माझ्याबरोबर परिवारात कोणी नव्हतं. माझी लेकर खूप लहान होती. म्हणजे जस्ट काही राजकीय भूमिका थोड्या वेळानंतर मी मांडणार आहे, त्याच्यासाठी आपण सर्वांना बोलवलेलं आहे. तर पूर्वीचं सगळं मी आधीच सर्व सांगतोय. आता त्याच्यानंतर एक पक्षामध्ये जावं लागलं. का तर मी 22 महिने आत असल्यानंतर, बाहेर आल्यानंतर विस्कळीत झालेलं होतं.
शेताचं राखण करणारच जर नाही तर शेत कोणी काही करू शकतं. मग अशी परिस्थिती झालेली होती. मग कुठला तरी पक्ष घ्यावा. पण त्या हिशोबाने मनसेमध्ये आणि मला मनसेमध्ये खूप चांगलं राज्याचं पद दिलं होतं. शेतकरी सेनानी त्याच्यामध्ये फॉर्म केली, माझं योगदान त्याच्यामध्ये देऊन रयत कुमुदाची आंदोलनं घेतली, मायक्रो फायनान्सची आंदोलनं घेतली आणि खूप ह्याच्यामध्ये होतं. पण मला लेकरांकडे लक्ष देण्यासाठी, वैयक्तिकरणासाठी, सिंगल पेरेंट असल्यामुळे लेकरं लहानाची मोठी करून मग आंदोलन करू. बिन टाइम जर मायक्रो फायनान्स वाल्यांना न्याय मिळाला, रयत कुमुदाला न्याय मिळाला तर चांगलीच गोष्ट आहे. पण ते असं काही घडलं नाही. आता जसं मी माझा अध्यात्मातला तो टप्पा आटपला, आता मी समाजासाठी लढू शकतो, समाजात मिसळू शकतो, ते जसं सुरू झालं तसं मग मी आता काहीतरी राजकीय भूमिका आपण घेतली पाहिजे. कारण त्या राजकीय ताकदीशिवाय आपल्याला पुढे सर्वसामान्यांना न्याय देता येत नाही. त्यामुळं आपण एक राजकीय भूमिका आता लवकरच घेत आहोत. तर राजकीय भूमिका आपली अशी आहे, सामान्यांबरोबर राहिलेलो आहे. मी अध्यात्म सर्व जाती धर्मांना मानणार आहे. मग माझी जी भूमिका आहे ती ही आहे की कुठल्या पक्षात जायचं तर तो कुठलाही एका जाती धर्माला, पंथाला असं न मानणारा असावा. त्याच्यामुळे आणि त्याच पक्षाकडून मला काही वर्षांपूर्वी ऑफर आलेली होती, पण मी काही कारणास्तव ती टाळली. पण आता त्या पक्षातले वाईट प्रवृत्तीचे लोक निघून गेलेले आहेत, त्यामुळे काहीच हरकत नाही. त्यामुळे मी लवकरच येत्या 4 तारखेला आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मूळ शरद पवार गट याच्यामध्ये पवार साहेबांच्या उपस्थितीत प्रवेश करत आहे आणि पक्ष जी जबाबदारी देईल ती मी पार पाडेन. मग तुमच्या माध्यमातून माझी विनंती आहे की मला मायक्रो फायनान्स सारखे गरीब, गोरगरीब, पीडित असतील, शेतकरी असतील यांच्यासाठी झटण्याचं पक्षाकडून थोडी मुभा मिळाली तर मला ती आंदोलनं तडीच नेता येतील. आणि मायक्रो फायनान्स हा विषय असा आहे की आता आपले पत्रकार बांधव तुम्ही आहात, तुमच्या जर घरामध्ये भगिनीला कोणाला लोन घ्यायचं झालं तर ते 11% मिळतं. बरोबर आहे, 11 पेक्षा तर जास्त नाही. आणि जे गोरगरीब माझ्या भगिनी आहेत, जे त्याला शेत पण नाही, शेतात कामाला जातात, आपल्या घरी धुणं भांडी करायला समजा कोण येत असेल तर त्यांना लोन किती टक्क्याने मिळतं? 18 ते 24% मिळतं. आणि मग फायनान्सवाले त्याच्यावर दंड बसवत ते 30% नेतात. असं त्या काळात भारतभरामध्ये आपल्या राष्ट्रामध्ये साधारण 1.5 लाख कोटी होते. तो आकडा आता मी काढला तर तो 4.5 लाख कोटीच्या वरती गेलेला आहे. तो आमच्याकडून सर्वसामान्यांकडून जो जास्त व्याजदर घेतलेला आहे तो व्याजदर आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला मुभा मिळावी. हे असं आंदोलन इलेक्शन झाल्यानंतर सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली करावं अशी माझी ती विनंती राहील. आणि त्या पद्धतीने इलेक्शन जसं होतं तसं त्या आंदोलनाला देशभराचं आंदोलन आहे, कारण तो केंद्रात कायदा बदलावा लागणार आहे. पहिला पक्ष आहे. पण आता काय आहे की मनसे कुटुंबाचाच एक हिस्सा माझ्या, बरोबर, मनसे माझ्या कुटुंबाचा हिस्सा. पण माझे गोरगरीब जर हजारो संख्येने माझ्याकडे येतात, माझ्याकडे ढीग असायचा अर्जांचा, पत्रांचा पहिल्यापासून. मग त्यांना जर न्याय नाही देऊ शकला कोणीच नाही न्याय दिलाय. मी मनसेवर काही टीका टिप्पणी करतोय असं नाही म्हणत आहे, पण मी पक्ष सोडला, पण आंदोलन तर चालू ठेवायला पाहिजे होतं किंवा त्यांना न्याय मिळायला पाहिजे होता. आजपर्यंत मिळालेला नाही. मग आता न्याय तो कुठून मिळू शकतो? तर आता रंग बदललेला आहे ध्वजाचा तिथला, म्हणजे धोरण कळलेलं आहे. मग मी कुठं काम करू शकतो? ज्या सर्व जाती धर्मांना मानणारा पक्ष आहे, 18 पगड जातीला घेऊन चालणारे पवार साहेब आहेत, सर्व जातींना धर्मांना मानतात. त्यामुळं माझी भूमिका ही, मला माझ्या माता भगिनीला फक्त मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून न्याय नाही द्यायचा आहे, मला एक ट्रस्ट पण फॉर्म करतोय आणि त्यांच्या हाताला पण काम द्यायचं आहे. आणि ज्या काही शासनाच्या, जसं मी हे सांगितलं 2020 योजना, मोतीबिंदूचे 1.25 लाख आपण ऑपरेशन्स केले, तशा बऱ्याच योजना आहेत, त्यांना प्रभावीपणे राबवायचं. कारण ह्या मायक्रो फायनान्सच्या लढ्यामध्ये हजारो माता भगिनी माझ्यावर जोडलेल्या आहेत. ते प्रेमाने दादा म्हणतात, एक भावनिक नातं निर्माण झालेलं. तर सर्व योजनांचा, शासकीय योजना त्यांचेच पैसे आहेत, कर रुपी भरलेले, ते त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. त्याच्यासाठी मग कुठला तरी पक्ष हवा. मग हा पक्ष मला सर्वात योग्य वाटतो. कारण हे पहिल्यापासून समाजकारणाबरोबर जोडल्यामुळं आपण कितीही समाजकारणात राहिलं तरी इलेक्शन आलं कुठल्या ना कुठल्या पक्षाला सपोर्ट. कारण काय होतं की शासकीय ज्या योजना आहेत त्या राबवल्या गेल्या पाहिजे. कुठेतरी बाबा फोन झाला पाहिजे, कलेक्टर आहे, तलाठी आहे, काय आपण फोन करतो, सगळं होतं. पण ज्या मेन योजना आहेत, ज्या मंत्रालयाच्या लेवलला आहेत, केंद्रातल्या लेवलला आहेत, त्याच्यासाठी पक्ष गरजेचा आहे. शरद पवारांचाच पक्ष घेण्यासाठी मग ऍक्शन करायचं. पवार साहेबांचं काय, आता सर्व जाती धर्मांना मानणारा पक्ष आहे, मग तिथं आपले विचार म्हणजे ज्याला म्हणतात ना त्या फ्रेम मध्ये आपण बसू शकतो.
मी एकटा नाहीये, माझ्या बरोबर म्हणजे खूप हजारो संख्या आहे. आता मी माझे राहतो पिरवाडीमध्ये समजा, तर ज्या वेळामध्ये ईद असते तर 27वा रोजा माझा डन असतो, म्हणजे अख्खा रोजा पाळतो. सकाळी उठल्याचा पहाटेचा तो मंत्र त्यांचा जो असतो तो जाप करतो, अख्खा मिथुनकी न गिळता तो संध्याकाळी त्याच्यानंतर तो मंत्र म्हणून मग तो उपवास सोडतो. आता अन्न नाही ग्रहण करत म्हणून, नाही तर ईदला हे असे झाला मुस्लिम समाजाचा. बौद्ध समाज, मुंबईमध्ये मी ज्या वेळेत पहिला माईक हातामध्ये घेतला, मुंबईमध्ये मी अपक्ष लढलो होतो. 3 मतांनी सीट पडलेली होती. एक साताऱ्यातला तरुण 6 महिन्यामध्ये एवढी मोठी क्रांती तिथं करू शकतो. मुंबईमध्ये महानगरपालिकेला अपक्ष लढून 3 मतं कमी होती. अख्खा बौद्ध समाज माझ्या पाठीशी होता. बौद्ध पौर्णिमेला माझ्या आयुष्यातलं पहिलं भाषण झालं होतं. मी त्यावेळेस सायंटिस्ट होतो, रिसर्च मध्ये काम करत होतो, लेक्चरर होतो. त्याच्यानंतर समाजकारणामध्ये आलो. समाजकारण करताना काय होतं की कुठेतरी दाबादाबी काहीतरी होतं, त्यामुळे काहीतरी हवं. मग लोकांच्या प्रतिसादामुळे, त्यांच्या आग्रहास्तव मी अपक्ष अर्ज भरलेला होता. म्हणजे राजकारण असं नाही की मी साताऱ्यात आलो आणि मग समाजकार्य केलं आणि मग राजकारणात आलो. मी इलेक्शन लढलेलं आहे, म्हणजे बाबासाहेबांनी अधिकार दिलाय, कोणीही लढू शकतं. मी अपक्ष लढलेलो होतो आणि 3 मतं फक्त कमी पडले प्रस्थापितांच्या विरोधात. 6-7 महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागतील. इलेक्शन नाही, मला माझ्या माता भगिनी ज्या हजारोंच्या संख्येने आहेत, म्हणजे अगदी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून माझ्याकडे लोक येऊन भेटायचे. तिथं मला बाबा तुम्ही लढा उभा करताय, पण हा महाराष्ट्राचा लढा नाही, हा देशाचा लढा आहे. त्यामुळे मला मायक्रो फायनान्सला पण न्याय मिळवून द्यायचा, त्या योजनांचा लाभ पण करून द्यायचा. आणि आता प्रवेश आपला कुठं होणार आहे? जिल्हा परिषद मैदानावर पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये. त्यावेळात आम्ही आमचे स्वराज्याचे भगवे ध्वज घेऊन येणार आणि ते पवार साहेबांना ते जुने दिवस तेव्हाचे आठवले, भगव्या ध्वजांचे ते वातावरण आठवलं. मग त्यांनी आठवण करून दिली. मला भगवे ध्वज असतील तर मला असा निरोप आला त्यांचा की मुंबईपासून सगळं म्हणजे सर्वांना माहिती आहे. किंवा असं काय झालं की तुम्ही नाव बदललं सगळं? अध्यात्मामध्ये कलियुग आहे. संदीप म्हणजे अंधारामध्ये एक लावलेला दिवा. चांगला आहे ना, संदीपने पण चांगलं काम केलं. संदीप नाव घेऊन गेलं, बरोबर केलं. पण ह्या कलियुगामध्ये परमेश्वराचं नामस्मरण कोणी करणार नाही, बरोबर की? मग जर माझं नाव घेतलं तर माझ्या हजारो माता भगिनी, शेतकरी माझं नाव बाबा हा आडनाव तरी घेतलं महादेव, झाला एक जप. रकुल कार्तिकेय म्हणलं, पार्वती म्हणलं, महादेव म्हणलं, हे माझं पूर्ण नाव झालं ना त्यांच्याकडून जप. इनडायरेक्टली आपण परमेश्वराची सेवा करून घेतोय. मग अडचण काय? नाम बदला आहे, काम नाही. अध्यात्म अखंड चालू आहे. आणि जे अन्नत्यागाचं व्रत आहे ते माझं अखंड चालू आहे आणि ध्यानधारणा रोजची चालू आहे माझी, आणि आधीही चालू होती सर. त्याच्यामध्ये एवढा परमानंद आनंद मिळत असेल तर तो सोडून परत इकडे कशाला? जर माझ्या माता भगिनींना, माझी ज्यांना परिवार मानून आम्ही लढा उभा केला, तर त्यांच्या जर अडीअडचणी आपण जपमाळ घेऊन बसायचं आणि माझ्या गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. एक फक्त घटना सांगतो तुम्हाला, अशा बऱ्याच घटना आहेत. एक उदाहरण देतो. एक व्यक्ती आहे सर्वसामान्य, कुणाच्या तरी घरी कामाला जाते किंवा कोणाच्या तरी शेतात कामाला जाते. त्या माऊलीच्या नावावर आता 4-5 फायनान्स कर्ज आहे. 50,000 30,000 झाले 2-2.5 लाख रुपये. म्हणजे ह्यांनी रोबोट केलेले आहेत माझ्या माता भगिनींना. आणि मोठ्या मोठ्या सभा घेऊन हे लोक हे सांगतात आम्ही एवढ्या म्हणजे 8 लाख कोटी महिलांना मदत केली असं सांगतात. पायावर उभं नाही केलंय तुम्ही, त्यांना अख्खं शरीर रोबो करून ठेवलंय. ज्यांना 11% तुम्ही दिलं पाहिजे. हे काय मानले आहेत का आमचे लोक पळून जातील पैसे घेऊन? नाही ना. मग काय फक्त यांचा त्या कायद्यामध्ये त्यांनी तरतूद काय केली की मॉर्गेज नाहीये यांचं, विना मॉर्गेज बिना तारण कर्ज देतोय म्हणून 18% ते 24% घेऊ शकतात. मग त्याने 18% ते 24% 2.5 लाखाचा हिशोब काढा सर. मग तिने जेवढं काम करायचं ते सगळं त्या फायनान्सवाल्यांना द्यायचं. असं वर्षानुवर्ष चालू आहे. हे थांबवायचं आपल्याला. मग ते थांबवणं पण ईश्वरी सेवा नाहीये का सर? होते ना. मी धरणग्रस्त आहे. धरणांमध्ये पाणी नसल्यावर काय करायचं ते तसले लोक होते. त्यामुळे माझं काय तसं जमू शकत नव्हतं. मग आता तो पक्षामध्ये ज्यांच्याशी जमू शकत नव्हतं ते लोक बाजूला आहे. मी शाखेच्या वेळात गेलो तर लोकवृत्तवाल्यांना विचारा, लाईट घालवली जायची माझ्या भाषणाच्या आधी. तुमचा परिवार आता नाही, माझा आता कुणाच्या पाठिंब्यावर किंवा काय असं त्याच्यावर नाही माझं काय. मी माझा परिवार जो आहे, जिल्ह्यातले, राज्यातले, देशातले आणि अजून त्याच्या पलीकडे जे सर्वसामान्य ज्यांना गरज आहे ते माझा परिवार. भाऊ तुम्हाला मदत करणार का?
नाही ते त्यांना विचारा, मला काही विचारू. तुम्ही किती लोकसभेला नेणार आहात? तुम्हाला भगवे झेंडे बघायला हजारोंच्या संख्येत. हजार. शशिकांत शिंदेचा तुम्ही प्रचार करणार? निश्चित करणार. पक्षात प्रवेश करणार म्हणल्यावर प्रश्नच नाही. पक्ष जबाबदारी देणार. काय इलेक्शनला किती दिवस राहिले तेवढा झंझावात आणि प्रचार करणार. काय 4 तारखेला भरपूर झाला प्रसंगी. काय नाही मावळा संविधान आहे. धोक्यात आहे असं तुम्हाला वाटतं का? हं? संविधान धोक्यात आहे असं वाटतं का तुम्हाला? बरोबर बोलला तुम्ही. लोकशाहीचे दिंडवडे काढायचं चाललेलं आहे. संविधान धोक्यातच आहे. त्यामुळे सर्वसामान्य मग शिवभक्त मावळा असेल, बाबासाहेबांना मानणारा मावळे असतील, सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि हुकुमशाही मोडीत काढली पाहिजे. मग उमेदवार कोण आहे ते म्हणतात ना, इधर उधर मत देखो, मोदी की तरफ देखो. अरे मोदी की तरफ देखो, तुम्ही काय केलं बाबा? मेडल घेऊन येणाऱ्या भगिनींना तिथे उपोषणाला बसायला लागलं आणि शिवप्रभूंचं नाव येऊन कराडला घेता. काय अर्थ आहे का त्याला? शिवप्रभूंचं नाव घ्यायचा अधिकार तरी आहे का मोदीजींना? चौरंग केला असता शिवप्रभू असते तर, त्या जो कुस्ती फेडरेशनचा अध्यक्ष होता त्याचा, तुम्ही त्याला काढलं पण नाही, कारवाई पण नाही. हे भारत अख्खा देश बघत नाही का? माता भगिनी बघत नाहीत का? संविधान धोक्यात आहेच, निश्चितच आहे. नाव बदललं, परत उमेदवार बदलला असं चर्चा होती, त्याबद्दल तुमचं मत काय? कुठला उमेदवार? मी प्रश्न समोर प्रतिष्ठान कुणाला सपोर्ट करायचा? राजे प्रतिष्ठानचा संस्थापक अध्यक्ष मी आहे, मुंबईत रजिस्टर आहे. ते कितीही काही कुणी म्हटलं तरी त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. त्यामुळे त्या खोलात ते जात नाहीत कोणी लोक. मला कोणावर टीका नाही करायची. राजे प्रतिष्ठान माझंच होतं. मग मला त्यावेळेस मी काय करायचो? आपला गादीवर जीव. मग आपण काय करायचो? मग ते ज्या पक्षात गेले त्या पक्षाला सपोर्ट करायचो. मग असं नाही की राष्ट्रवादीला मी पहिल्यांदाच सहकार्य करतो, आधी केलेलं आहे. त्याला शिवसेना चोरली नाही असं काही म्हणायचं नाही. मी ते चरणी अर्पण असं त्यावेळेस स्टेटमेंट दिलेलंच होतं. चरणी अर्पण दुसऱ्या दिवशी स्वराज्य प्रतिष्ठान काढलं. मावळा मी शिवभक्त आहे, महादेवांचा भक्त आहे. मृत्यूला जो भीत नाही तो काय कशाला कोणाला घेईल? असं एकटा फिरत असतो. माझा काही तसा काही प्रश्न नाही फायनान्शियल लढ्याचा. कारण देशभर आहे. आता काल उमेदवार म्हटले, इथले कोण असतील उमेदवार भाजपचे, ते म्हटले महाविकास आघाडीकडे पंतप्रधान पदाचा उमेदवारच नाही. आता महाविकास आघाडी महाराष्ट्रासाठी आहे राजे. देशाचे बोलताय तुम्ही, पंतप्रधान पदाचा उमेदवार बोलताय तेव्हा इंडिया अलायन्स बोला ना. बरोबर आहे की नाही? म्हणजे अशा पद्धतीने होती ना आमच्या सुप्रियाताई पंतप्रधान पदाचे उमेदवार. पुढच्या पंचवार्षिकच्या वेळात आम्ही तशी तयारी करू. कारण मायक्रो फायनान्सचा हा जो लढा आहे हा देशभर होणार आहे. 2-3 भाषा नवीन शिकतोय मी. फक्त महाराष्ट्रापुरतं केंद्रित न करता अजून आजूबाजूच्या 2-3 राज्यांमध्ये तो लढा अजून उभा करायचा सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली असा मानस आहे. पण तरी पक्ष देईल ती जबाबदारी. माझ्याकडे काही भांडवल नाहीये, कष्ट आणि निष्ठा एवढंच आहे. त्याच्यापेक्षा भांडवल नाही. सांगितलेलं आहे तुम्ही परमेश्वराला नमस्कार नका करू. तिथं बारामतीमध्ये अर्ज भरताना बजरंगाच्या समोर जाऊन नतमस्तक होतात पवार साहेब, सुप्रियाताई, जेही त्यांचे पहिल्यापासून त्यांचं ते एक ज्याला म्हणतो आपण संस्कार रुजलेले आहेत घरावर. असं काहीच नाही. तुतारी सर्वसामान्यच आहे. मावळ्याच्या जवळची तुतारी आहे ना. कमळ बिमळ आमच्याकडे उगवतच नाही. चिखल आम्ही होऊनच देत नाही.